चला क्षेत्रक्ष लावून घ्यायचं बाबा टीम आणि डोंगे टीम आपले सलामीच्या आघाडीचे बॅटर्स लगेच मैदानात पाठवायचे. त्याच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये जायचं आहे, ज्याला आईस्क्रीम खाऊन येऊन द्यायचं. जाताना एकदा चुना लावून वाड्याला जात असेल ना तर जरूर भरकादेवी या शॉपला व्हिजिट द्या. भेटणार पण नाही तेव्हा अंबाडी नाक्यावर. नाही एक तर त्याला माहिती आहे इकडे येणार असेल पहिले फोन करेन, मग तिथे गेल्यावर फोनच नाही उचलणार. एकदा खाऊन बघा विश्वास करा. मग विश्वास करा. डुंगे भावाले डुंगे. चला बॅट्समॅन पण आले. नॉकआउट आहे. नॉकआउट राऊंड आहे. नॉकआउट त्याला सांगा आम्ही आहेत, आम्ही बघतो काय करायचं. नॉकआउटला चालले तिकडे झाला यांचा नॉकआउट. आता नॉकआउट आहे ना, बेरच यायला गेलं. कोण आहे बॅट्समॅन? कोण आहे प्लेयर? कुठे त्यांचे प्लेयरच नाही आहेत. भावालेवाल्यांचे प्लेयर. बॉलर विजय. चला का डोंगे टीमचा 12वा खेळाडू 12, 13, 15 काय असेल ते बॅटर. सेकंडला विनोद तर नॉन सेकंडला विनोद आणि राकेश ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर विजय. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. एक सिंगल इथे मात्र फलकावर जोडत असताना आपण पाहतोय बॅटर विनोद. आता मात्र सेकंडला आपण पाहतोय राकेश. पहिल्या चेंडूवर पहिली धाव जोडत असताना आपण पाहतोय विनोद. विजय पुणे चकदा ट्रॅकवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. चेंडूला सरळ पाठवलंय लंगन क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. या मॅच मधील पहिला धमाका, पहिला ब्लास्ट हा येतोय, पहिला सिक्सर. चांगलं टायमिंग यावेळेस फलंदाच्या माध्यमातून राकेशच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. अप्रतिम टायमिंग साधत असताना आपण पाहतोय धावफलकावर 7 धाबा जोडत असताना. यावेळेस अजून एक फुलटॉस मिड ऑफ क्षेत्रामध्ये
क्षेत्ररक्षक विकेटचं पतन, वार पलटवार मात्र गोलंदाज करत असताना एक सिक्स लगेच विकेट. तुम्ही आहेत का बारा बसा बसा इकडे बसा खुर्ची घ्या ना सांगितलं काय टेन्शन घेत थोडं टेन्शन नाही आता. तर फलंदाज आपण पाहतो जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विकेटचं पतन झालं. राकेश ह्या बॅटरला मात्र अडकवले गेले. षटकार केल्यानंतर कमबॅक करत असताना विजय ह्या गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आम्ही लाईव्ह करणार आम्हाला अजून ते रोहन तू बघते का मॅच मॅच बघते कॉमेंट्री करताना लपडे हेच झालं ते कामातच टाइम जातं आपला मॅच का बघायची. 3 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 7 धावा फलकावर विकेटचं स्कॅन झालं. एकंदरीत या षटकामध्ये भरपूर काय पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. यावेळेस ऑन साईड स्ट्रोक खेळताना बॅकवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नॉट सेकंड पैकी झाले. यावेळेस कॉलिंग चुकीची ठरले. विकेट मात्र दुसरी गमवावी लागते. जितूला जावं लागेल तंबूच्या आशेला रनआउटच्या स्वरूपामध्ये. मोठी विकेट यावेळेस गमावली गेली. कॉलिंग चुकीची ठरली. कॉलिंगला खूप महत्व आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र निलेश नवीन निलेश अभाव पाहायला मिळाला. त्या कारणास्तव पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात जितू या बॅटरला जावं लागलं. डकआउटच्या आश्रय आला. 4 चेंडूचा इथे मात्र खेळ संपन्न झालाय. 7 धावा फलकावर आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश भगत आपण पाहतो. नाश्ता केनला सज्ज होईल. बघतले यार दोघं जण यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटकार खाल्यानंतर मात्र विजय हा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करत असताना त्यानंतर विकेट मिळवला. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट आला आणि हा चेंडू अप्रतिम राहिला. निर्धाराच्या स्वरूपात या चेंडूची सांगता केली गेली. गोलंदाज विजय पुन्हा एकदा कॅमेरा एंड कडून. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूचा पाठलाग करतायत. डीप मध्ये चेंडू निघून गेलाय. त्या दरम्यान मुभा होती फलंदाजांना. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 9. 2 गड्यांचं पतन होत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साई कृपा डुंगे टीम. जय हनुमान भाबाळीच्या विरोधात. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता श्रीकांतला दुसऱ्या षटकाची जबाबदारी विनोद आणि निलेश भगत आहे ना क्रीजवर. तर श्रीकांत आपण पाहतोय सज्ज होताना दुसऱ्या षटकाची सुरुवात इथं मात्र होत असताना स्ट्रायकिंगला यावेळेस निलेश भगत. तर स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय विनोद.
क्षेत्ररक्षण सजावट पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक इनपुटच्या आतमध्ये, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमालगत. चला मॅचला सुरुवात करायची. यावेळेस काय घडलंय, चेंडू सरळ एस्ट्यावर धडलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 3 जाईल मैदानाच्या परतीला. कोण विनोद आउट झाला ना? निलेश हा बॅटर तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतोय. यावेळेस असंच म्हणावं लागेल, फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने मात्र एष्ट्या वाकवल्या. थोडंसं शपल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, तेच बघितलं गोलंदाजानं. सरळ एष्ट्यावर चेंडू हाताला गेला आणि यशस्वी राहिलेत. विकेट तिथं प्राप्त करत असताना श्रीकांत पहिल्याच चेंडूवर. दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली. विकेट मात्र सुरुवात करत असताना गोलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय प्रशांत स्ट्राईक एंडवर. सलामीचा विनोद. प्रशांतला मात्र शांत ठेवावं लागेल की मात्र प्रशांत इथून चांगले स्ट्रोक खेळेल, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक प्रश्न विचारणारा चेंडू राहिला मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॉलिंग. आणि मी अनेकदा म्हणत असतो की तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. आणि त्याच पद्धतीचा हा चेंडू टाकत असताना श्रीकांत प्रशांतला मात्र परेशान केलंय. यावेळेस अजून एक देखणा चेंडू खोलवर टप्प्याचा लॉंगॉन क्षेत्रामध्ये गेलाय. एका धावेकरिता, एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. चौथा चेंडू टाकण्याकरिता यावेळेस पुढचा स्ट्रोक घ्यायचा होता, तेवढं कन्व्हिन्सिंग नव्हते. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल मिडॉन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मुभावती बॅटरला 1 धाव कंप्लीट करण्याची. एके धावेने धावफलक पुढे जात असताना 11 म्हणजेच 11 या अंकावर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या. 4 चेंडू टाकत असताना श्रीकांत. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका. षटकार 6. प्रशांतनी मारला ना 6. प्रशांतच्या बॅटमधून येणारा हा ब्लास्ट आपण पाहिला. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 17-17. गोलंदाज श्रीकांत. यावेळेस आलोंद कार्पेट स्ट्रोक खेळत असताना पाहतोय डेपन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभावती बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 18 म्हणजे 18 या अंकावर. दुसऱ्या षटकाची मात्र इथं समाप्ती झाली. संदीपचा होता कॉल. एकंदरीत आपण या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये विजयने 9 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवला. आणि दुसऱ्या षटकात तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. श्रीकांतने सुद्धा 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला आणि 1 विकेट आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावला गेला होता. म्हणजेच या 9च्या सरासरीने मात्र धावा जमवण्याचं काम आपण पाहतोय.
डुंगे टीम मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. सेकंडला यावेळेस आपण पाहतोय प्रशांत पुणे एकदा हे थर्ड बॉल सोमनाथ रे. तिसरे षटक हाताळण्याकरिता सोमनाथ गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांतच्या विरोधात. यावेळेस गती कमी होती तेच बघितलं गेलं. भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर केला. षटकार. काय स्ट्रोक खेळला गेलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर गती कमी होती, उलखला आणि त्यानंतर ऑन साईडला सरळ भिरकावलं होतं. स्फिरलेख क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर 6 धावे करिता. चांगली पुस्तक ही वाचावी लागतात आणि तीच मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ओळखलं गेलं. त्यानंतर मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचले 24. मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात प्रशांत षटकारानं करत असताना आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक एंडकडे पैकी झाले आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतोय 26. या षटकामध्ये पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 8 धाबा खर्च केल्यात गोलंदाज सोमनाथ. आतापर्यंत खर्चिक राहिलाय. मात्र कमबॅक करावे लागेल. चांगल्या पद्धतीची लाईन हाताळावी लागेल या गोलंदाजाला. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. 26 धावा फलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. एकंदरीत पाहिलं तर षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ टाकत असताना आपण पाहतोय सोमनाथ हा गोलंदाज. यावेळेस अजून एक कमी गतीचा चेंडू, वळण घेणारा चेंडू निर्धाव राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत हा गोलंदाज, भोलेनाथ हा सोमनाथ हा गोलंदाज पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 4 चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ. पहिले 2 चेंडू राहिलेत महागडे. त्यानंतर मात्र पुढील 2 चेंडू निर्धाव राहिलेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धाबा खर्च केल्यात. चला मॅचला सुरुवात करायची. टाइम वेस्ट करू नका. 12 वाजेपर्यंत चौथी मॅच चालू झाली. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 27 फलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र प्रगतीपथावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता सोमनाथ. यावेळेस गती कमी होतीये आणि चेंडूला सरळ पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. षटकारकरिता 6. विनोदने 6 मारला ना. चला लवकर, काय टाइमपास करतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 33. 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आपण पाहतोय डोंगे टीम. भाबाळेच्या विरोधात बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर
अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील. तर मात्र कोणत्या गोलंदाजाला ही जबाबदारी दिली जाईल आणि या षटकामध्ये किती धावा मात्र बॅटर जमा करतील. 4 षटकांचा सामना म्हटला तर 40पेक्षा जास्त धावा एक फायटिंग टोटल मानलं जात आहे. हा मग त्या फायटिंग टोटलपर्यंत जाण्याचा मात्र प्रयत्न करावा लागेल. बॉलर शिवाजी. शिवाजी पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. शिवाजी केने हा गोलंदाज आपण पाहतोय. ए पर्याय दा असं खाली हात आलो द्यायचं का तर जेवण यायचं ना. खाली हात यायचं तर काहीतरी जेवण यायचं ना. खरं बिरं आणायचं काही आणायचं इथेच बनवायचं सगळं मस्त. तर 4थ्या षटकाला सुरुवात होते. जेवायला हवं पण तुम्ही राहिलता नाही तसे. परेजी महाजन सरांचं सुद्धा ते शुभ आगमन. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या 3ऱ्या दिवसामध्ये. शिवाजी गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक 4थं षटक टाकण्याकरिता. सेकंडवर आपण पाहतोय प्रशांत. यावेळेस फुलटॉस आणि चेंडू सरळ पाठवलाय स्पेड लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. चौकाराच्या वरतीनं धावफलक 37 या अंकावर जाऊन पोहोचलाय. काय स्ट्रोक केलाय, ज्या पद्धतीने पाहिलं फुलटॉस आहे ऑन साईडला. स्ट्रोक येत असताना चेंडूला सरळ पाठवलं होतं सीमारेषेच्या भेटीला. आणि या 3ऱ्या आणि 4थ्या षटकाची सुरुवात आपण पाहिलं तर षटकार आणि चौकाराने झाले. तरी नथिंग आहे का. गोलंदाज शिवाजी यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. अजून एक चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकारकरिता 6. ह्या 2 चेंडूवर पाहिलं तर 10 धावा खर्च केले. 10 का दम दाखवत असताना आपण बॅटर प्रशांतला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचले 43. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत महागडा ठरला हा गोलंदाज. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू हाताळावा लागेल या गोलंदाजाला. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक येत असताना आपण पाहतोय टिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. 1च धावेवर समाधान मानलं जात आहे. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 44. पाठवलं चालेल ठीक आहे. ओके ठीक आहे त्याला फोन दे. हॅलो बेस दे क्या उधर बेस. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर मनोज भाई क्या 45. यावेळेस अजून एक स्ट्रोक ऑन साईडला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का. 1च धावावर इथं मात्र समाधान मानावं लागतं. 1 धावेने धावफलक 46. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडूवर मोठा स्ट्रोक येईल का की सिंगल डबलवर की गोलंदाज मात्र निर्धाव चेंडू हाताळेल का. कशा पद्धतीचं चित्र राहील या अंतिम चेंडूवर. शिवाजी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस फुलटॉस आहे. उंची जास्त गाठली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का. दूर राहिलेत. त्यानंतर मात्र दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. 1 धावेने धावफलक आपण पाहतो 47 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आणि पहिल्या सत्राचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. 47 बनवलेत
टीम साई कृपा डोंगे. 48 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल जय हनुमान भाबाले टीम. कोण गाव गोंदवले आणि कोण तर पुढील मॅच आपण पाहतोय गोंदवली विपक्षात कोणगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचे टॉस करण्याकरिता. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. या लवकर. तर टॉस केला जातोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातोय. गोंदवली विपक्षात कोणगाव. काय त्यांचा निर्णय बॉलिंग तर टॉस जिंकून गोंदवली टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता कोणगाव या टीमला इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. साई कृपा डोंगे टीमनं 47 धावा फलकावर लावण्यात यश आलंय. आता मात्र 48 धावा कराव्या लागतील विजयाकरिता जय हनुमान भावाले टीमला. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 2025चा हा महासंग्राम. आज स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील चला बॅटर भावाले टीम आपण मैदानात लगेच जायचंय. मित्रांनो टाइम वेस्ट करू नका. वेल कोणासाठी थांबत नाही. तुम्ही सुद्धा थांबू नका. चला मैदानात लगेच जायचंय. काय टेन्शन नको घेऊ. विजय आणि लक्ष्मण फक्त स्कोर आला का मला सुटका दे डायरेक्ट. फिक्स असतात ना काही. तर बाबाले टीमचे सलामीच्या आघाडीचे बॅटर्स आपण पाहतोय विजय आणि लक्ष्मण ही जोडी. त्या दिवशी ओपनची मॅच होती बिहारला. नाही आपण पाहतोय टॅचिंग पर्सनॅलिटी अंडर 20 अनंत दादा यांचं सुद्धा शुभ आगमन. तिसऱ्या दिवसामध्ये आपलं सुद्धा लाईन्स फिक्स आहे. फिक्स हार्दिक हार्दिक स्वागत. अंकुश याचे प्लेयर सगळे ना फिक्स. पटेल 12वीची गरजच नाही. डायरेक्ट लाईन शिरत घ्यायची. तर गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्याकरिता अंकुश आपण पाहतोय. स्ट्राईक इनला विजय तर नॉन स्ट्राईक इनला लक्ष्मण. पंचांचा इशारा आलाय दुसऱ्या सत्राला दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होत असताना गोलंदाज अंकुश सज्ज होतोय कॅमेरा एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवर. समोर असेल बॅटर विजय. यावेळेस पंच केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवलं गेलं. धावसंख्या 1 मात्र फलकावर जोडत असताना आपण पाहतोय आगाज होत असताना फलकावर. यावेळेस लक्ष्मण सेकंडला अंकुशच्या विरोधात.
यावेळेस ऑस्ट्रेलिया बाहेरचा चेंडू, चांगली लाईन राहिली निर्धावाच्या स्वरूपात. चेंडूची हाताळणी करत असताना बाकीचं काम इस्टिकच्या माध्यमातून चौक पाहायला मिळते. कुठली धाव नाही आहे, म्हणजेच 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आहे. 1 धाव फलकावर. गोलंदाज तयार अंकुश पुन्हा एकदा. यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक केला गेला. यावेळेस वळण घेतलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे, मात्र फलंदाजांनी यावेळेस वळण घेतलाय दुसऱ्या धावेकरिता. आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर लक्ष्मणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 धावा फलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 48 धावांचा पाठलाग करत असताना जे हनुमान भावाले टीम आपण पाहतोय साई कृपा डुंगेच्या विरोधात. यावेळेस चांगला स्ट्रोक, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू निघून चाललाय. जमिनीला घासत पुसट चाटत सीमारेषा पार चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं ऑप्शनचा बाहेर चेंडू होता आणि त्याच पद्धतीचा स्ट्रोक मात्र बॅटर लक्ष्मणच्या बॅटमधून येणारा हा चौकार आपण पाहतोय. आणि एकंदरीत पाहिलं तर क्रिकेटच्या बेसिकवर जर फलंदाजी राहिली तर ते फटके देखण्यासारखे असतात आणि त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक लक्ष्मणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे 7. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू टाकण्याकरिता अंकुश पुणे एकदा लक्ष्मणच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला सरळ चेंडूला पाठवलाय स्वेरलेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, हा येतो ब्लास्ट, हा येतो लक्ष्मणचा पहिला षटकार. ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑन साईडला स्ट्रोक खेळायला एलिव्हेशन खूप चांगलं पाहायला मिळालं आणि सरळ चेंडूला सीमा रेषेच्या फेटीला पाठवलं होतं. लक्ष्मणच्या बॅटमधून येणारा पहिला षटकार आपण पाहिला. षटकाराच्या बढतीनं धावफलक 13 अंकावर जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूंचा एक खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता मला तर आता रोज बघतात नाही का बॅग घेऊन गोलंदाज अंकुश बघत आहे. मग तिथून आपण डेअरी अप डाऊन केला मग कोण नाही तिथे हे करत आपल्याला. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 14. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान भावाले टीम 48 धावांचा पाठलाग करत असताना आणि जमेची बाजू ठरू शकते. ज्या पद्धतीने पाहिलं तर विकेट खूप मोठं फॅक्टर बनू शकते धावांचा पाठलाग करत असताना. संदेश कुठे आहेत पटेलला. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. 14 धावा फलकावर चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये हे दोन्ही सलामवीर आघाडीचे बॅटरच्या माध्यमातून. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं की 48 धावांचा पाठलाग करत असताना
धावांचा जेव्हा जेव्हा पाठलाग केला जातो ना तेव्हा पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची असते आणि ही पार्टनरशिप हे सलामीच्या आघाडीचे फलंदाज मात्र आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने पार करत असताना दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज विनोदला आणलं गेलंय. कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला, विकेट मिळवावी लागेल. तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाज अंकुशनं. वार पलटवार आपण सातत्यानं या क्रिकेट विश्वात पाहतोय. चिरोबा कोण आणि गोंदवली पुढची मॅच. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत कोणगाव विपक्षात गोंदवली. गोंदवली टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता कोणगाव या टीमला. यावेळेस चांगला स्ट्रोक, इनफिल्डच्या वरनं चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चौकांवर करत असताना फलंदाज लक्ष्मण. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, तदनंतर बघितलं गेलं खाली क्षेत्र आहे आणि चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट करत असताना चेंडूला सरळ सीमारेषेच्या भेटीला पाठवलं होतं. यावेळेस इनकटर होता, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी करत असताना बॅटर गोलंदाज आपण पाहतो विनोद बॅटच्या समोर. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 18. यावेळेस ऑन साईडला गती कमी होती, त्यानंतर क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं लक्ष्मणला. एके धावेने धावफलक पुढे जात असताना 19. फलंदाज आपण पाहतो विजयी स्ट्राईक एंडवर विनोदच्या विरोधात. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. झेल सुटला. त्यानंतर मात्र त्याचं रूपांतर फलंदाज 2 धावेमध्ये करत असताना 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 21 म्हणजेच 21 या अंकावर जाऊन पोहोचले. बिनबाद 48 धावांचा पाठलाग करत असताना जानमन भावाले टीम साई कृपा डुंगेच्या विरोधात. झेल पकडावे लागतील, विकेट प्रस्थापित करावे लागेल. कधी पण ना तारीख यावेळेस चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु दूर राहिलेत. त्या दरम्यान फलंदाजाला मुभा होती 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 23. 23 धावा फलकावर आहेत. 48 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जॅनमन भावाले टीम साई कृपा डुंगीच्या विरोधात. गोलंदाज विनोद. या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस जोरदार अपील पाहायला मिळते. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट करत असताना आपण पाहतोय दोन्ही बॅटर धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 24. एकंदरीत रोहन पाटील आपण जर बघितलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय.
नाही 24 धावा फलकावर आहेत. म्हणजेच इथून अजून 12 चेंडूमध्ये 24 धाव्यांचीच आवश्यकता आहे. जी सरासरी आवश्यकता होती 12ची ती मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समांतर करत असताना हे दोन्ही बॅटर जमेची बाजू ठरू शकते. आत्तापर्यंत कुठला विकेट गमावला नाही आहे. विकेटला खूप महत्त्व असतं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा धावांचा पाठलाग केला जातोय. आणि तीच आपल्याला या दुसऱ्या सत्रातील सलामीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत बिनबाद 24 असा धावांचा पाठलाग करत असताना लक्ष्मण आणि विजय. त्यामध्ये आपण पाहिलं तर लक्ष्मण हा खूप चांगला बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीनं आपण पाहतोय धावा करत असताना मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 24 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. अजून 12 चेंडूमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता जय हनुमान भावाले टीमला. परंतु एकंदरीत पाहिलं तर आत्तापर्यंत गोलंदाजीच्या पद्धतीने राहिले. अंकुशनं पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या. विनोदनं दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रशांतला आणलं गेलंय तिसरं महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता. परंतु एकंदरीत तिसऱ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर गोलंदाजीने मात्र पहिले 2 षटक खूप धाव्या खर्च केल्यात. परंतु इथून मात्र विकेट प्रस्थापित करावे लागेल. तेव्हा मात्र आपल्या संघाला कुठेतरी मॅचमध्ये आणण्याचं काम करू शकतायत हे गोलंदाज. क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नाही आहे. तुम्हाला प्रात्यक्षिक करावं लागतं. मेहनत कष्ट सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. हे मेहनत मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का की आत्तापर्यंत ह्या दोन्ही बॅटरने ज्या पद्धतीने बॅटिंग केली धाबांचा पाठलाग करत असताना त्या पद्धतीचे राहील का. गोलंदाज प्रशांत यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक. यावेळेस काय घडलंय चांगला झेल इथं मात्र कंप्लीट करत असताना सीमारेषेचं जवळ विकेटचं पतन होत असताना आपण पाहतो कमालीचा झेल सीमारेषेचं जवळ पकडत असताना हा क्षेत्ररक्षक. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र विकेटनं करून दिली गोलंदाजांना. मी अगोदर म्हटलं तर विकेट खूप मोठा फॅक्टर ठरू शकतोय आणि विकेट मिळवली या गोलंदाजानं. आणि म्हटलं जाताना धाडस कराल तेव्हा मात्र स्वप्न पूर्ण होतील. न्यू बॅटर आपण पाहतो शिवाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या विकेटसाठी पाहिलं तर 24 धावांची भागीदारी राहिली सलामीरांच्या माध्यमातून. आणि विजय हा बॅटर आपण पाहिला असेल मागील चेंडूवर बाद होत असताना तंबूच्या आश्रयाला डगआउटच्या आश्रयाला निघून गेलाय. तर गोलंदाज प्रशांत न्यू बॅटरच्या समोर शिवाजी समोर यावेळेस चांगला चेंडू अप्रतिम चेंडू राहिलाय. बॅटची एज घेऊन सरळ एस्ट्रिकच्या आतामध्ये बॅक टू बॅक दुसरा झटका. दुसरा फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. म्हटलं जातं ना की डोंगरातून वाहणारी नदी कधी रस्त्यात कुणाला विचारत नाहीये. समुद्र किती दूर आहे ती आपला रस्ता शोधत असते. आणि हेच काम मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या पद्धतीने विकेटचा रस्ता मात्र शोधलाय गोलंदाजानं. पहिल्यांदा आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विजयला माघारी परतवलं. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर शिवाजीला सुद्धा डगआउटच्या परतीचा प्रवास करत असताना आपण पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मनोज.
तर मात्र विकेट हॅट्रिकवर उभा ठाकला हा गोलंदाज प्रशांत मनोजच्या विरोधात. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन मध्ये निघून चाललाय. पाठला केला जातोय क्षेत्ररक्षण माध्यमातून आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 3 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर मनोज 3 धाबाने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 27 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धाबा आतापर्यंत खर्च केलेत आणि त्यामध्ये पाहिलं तर 2 बॅटरला मात्र परतीचा प्रवास करत असताना गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर इक्वेशन पाहिलं तर 9 चेंडू विजयाकरिता 21 धावींची आवश्यकता. 9-21 असं समीकरण. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय लक्ष्मण चांगली बॅटिंग केली आतापर्यंत ह्या बॅटरनं. यावेळेस एसटी रक्षक चुकी करतोय. नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी करतोय. त्या दरम्यान बायच्या स्वरूपात ही एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं 28 या अंकावर जाऊन पोहोचली. तर मात्र विजयाचं समीकरण पाहिलं तर 8 चेंडू 20. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक होते चुकी घडली. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे का? होय ठरली आहे. फलंदाजाला लक्ष्मणला जावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. 3ऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहिलं असेल एक जीवनदान भेटल्यानंतर मात्र दुसरं जीवनदान कसं भेटेल हे मात्र क्षेत्ररक्षण करून दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट इतर मात्र मिळत असताना आपण पाहतोय लक्ष्मणला जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या आपण पाहतोय 29. म्हणजेच चेंडूंचा विचार केला तर इथून अजून 7 चेंडू आणि विजयाकरिता 19 धाबा. 7 चेंडू 19 असं समीकरण. गोलंदाज तयार. 3ऱ्या षटकाचे अंतिम चेंडू टाकण्याकरिता प्रशांत गोलंदाज ट्रॅकवर. तर समोर असेल मनोज. 7 चेंडू 19 समीकरण. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा करतायत. एकत्रित धावाचं बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 30. 7-18 असं समीकरण. हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल. बॅटरच्या माध्यमातून पाहिलं तर मोठा स्ट्रोक लगावला जाईल का की सिंगल डबलवर मात्र भरणा राहील. तर गोलंदाजाचं सुद्धा लक्ष असेल. हा चेंडू अप्रतिम हाताला जावा हे प्रयत्न मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून राहतील. गोलंदाज प्रशांत. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय बॅटर नरेशला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव तर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तर नरेश हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 31. म्हणजेच अंतिम षटकामध्ये समीकरण असे असेल 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 17. 6 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
तिसरं षटक खूप चांगलं राहिलं आणि मी अगोदरच म्हटलं होतं की विकेट हे फॅक्टर बनू शकतं तेच फॅक्टर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या 2 चेंडूवर मात्र 2 फलंदाजांना माघारी परतवलं गेलं विजय आणि शिवाजी त्यानंतर आपण पाहिलं असेल रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा अजून 2 विकेटचं पतन आपण त्या षटकामध्ये पाहिलं आणि तेच चित्र आपल्याला त्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या 2 विकेट मिळवत असताना आपण गोलंदाज प्रशांतला पाहिलं शांत ठेवलं बॅटरला आता मात्र अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 17ची आवश्यकता समीकरण जरूर मोठं आहे परंतु प्रयत्न करणं सोडू नका प्रयत्न कराल तेव्हाच मात्र तुम्ही विजयाच्या दिशेने जाऊ शकताय प्रयत्नार्थी परमेश्वर का म्हटलं जातं प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्न करावे लागतात प्रत्येक क्षणाला तुम्हाला कष्ट मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते मैदानाच्या आतमध्ये ती मेहनत मात्र या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळेल का की गोलंदाज मात्र या 17 धावा डिफेंड करेल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राकेशला आणलं गेलंय अंतिम षटकाकरिता ही जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर सोपवली गेली आहे 6 चेंडू 17ची आवश्यकता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला विनोद यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय एके धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 32 म्हणजे 32 तर मात्र 5 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 16 5-16 असं समीकरण सेकंड आपण पाहतोय मनोज हा मनोज बॅटर जाणला जातो त्या पटक्यांसाठी स्ट्राईकवर त्या बॅटरला मात्र आणलं गेलंय गोलंदाज राकेश यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये झेल सुटलाय आयुष्यमावचा आशीर्वाद मात्र बॅटर मनोजला मिळतोय त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट करत असताना आपण पाहतोय बॅटरला धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचले 3 33 तर मात्र 4 चेंडू 15 धावा असं समीकरण परंतु गोलंदाज आपण पाहतो ज्या क्षेत्ररक्षण रचना केली गेली त्याच पद्धतीचा चेंडू हाताळतोय यावेळेस लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव फलकावर जोडत असताना दोन्ही बॅटरला पाहतोय एके धावेने धाव फलक 34 अंकावर जाऊन पोहोचलोय आता मात्र 3 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 14 3-14 असं समीकरण स्ट्राईक एंडला मनोज विहिरी जबाबदारी असेल या 3 चेंडूवर या 14 धावा होतील का गोलंदाज राकेश गोलंदाज ट्रॅकवर यावेळी क्षेत्ररक्षक आहे डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचला थोडंसं फंबल झालं त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटरला आपण पाहतो यावेळेस काय घडलंय 4 धावा इथे मात्र पलून कंप्लीट केल्या गेल्यात जिथे 1 धाव होती तिथे मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 38 ता मात्र 2 चेंडू 10 विजयाचा आनंद साजरा करायचा असेल तर मात्र जय हनुमान भावाले टीमला या 10 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि इथून मात्र विजयाचा जल्लोष साजरा करायचा असेल तर मात्र राकेश या गोलंदाजाला मात्र हे 2 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळावे लागतील कोण इथे मात्र सरस ठरेल कोण मात्र इथे विजयी संपादन करेल हे 2 चेंडू आपल्याला सांगून जातील
2 चेंडू 10 असं समीकरण. चला मॅचला सुरुवात करायची. टाइम वेस्ट करू नका मित्रांनो. सेकंड वर आपण पाहतोय मनोज. क्षमता आहे या बॅटरकडे. ही किमया अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी करून दाखवली आहे. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना एलिव्हेशन देता आलं नव्हतं. क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित. झेल सुटला. फक्त एकच धाव. तर मात्र एक चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 9. एखादा स्वेर चेंडू मात्र सामन्याची रंगत वाढू शकतोय. एक चेंडू 9 धावा. तर मात्र गोलंदाज कशा पद्धतीने हा चेंडू हाताळेल. सेकंडला आपण पाहतोय विनोद. यावेळेस कुठली धाव नाही आहे. इथे मात्र विजय संपादन केलं जातंय. साईकृपा डुंगे टीम अभिनंदन. हार्ड लक टू जय हनुमान भावाले. बाहेर ना